गोंदिया शहराला लागून असलेल्या चिंचटोला गावातील शेतकरी राणू गौतम यांनी आपल्या 3 एकर शेतात मका पिकाची लागवड केली. पीक देखील हाती यायला सुरुवात झाली. मात्र गौतम यांची शेती जंगलाशेजारी असल्याने अस्वलीने गौतम यांच्या शेतात येत मका पिकाचा नासधूस केल्याने हाती आलेलं उत्पादन देखील वाया गेलं. गौतम यांनी वनविभागाकडे याची तक्रार करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी राणू गौतम यांच्या शेतात जात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करीत वन अधिकाऱ्यांना आणि महसूल विभागाला सूचना देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री नसल्याने वन विभागाला जंगलात शेजारी असलेल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी कुंपण तयार करण्याकरिता हवा त्या प्रमाणात निधी मिळत नाही. त्यामुळे जंगलात शेजारी असलेल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करतात. तर ही परिस्थिती फक्त चिंचटोला गावातीलच नाही तर जंगलात शेजारी असलेल्या पांगळी, चुटिया या गावात देखील जंगली वन्य प्राणी येत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतीचं रक्षण करावं अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी वन विभागाकडे केली. तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करीत नुकसान झालेल्या शेतीचा योग्य मोबदला देऊ अशी ग्वाही दिली होती. तर वन विभागाने वेळीच दखल घेत जंगल भागाला लागून असलेल्या शेतीकरिता उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे आणि शेतकऱ्यांनी वन विभागाला दिला. चिंचटोला गावातील इथले शेतकऱ्यामध्ये आपण पंचनामा करायला आलाय. काय नुकसान झालं या ठिकाणी? यामध्ये वन्य प्राण्यांचं जो हे रानडुकरं यांनी येऊन ह्या ज्या पीक आहे मका पीक आहे त्या मका पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि पिकाची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे आणि या माझ्यापूर्वी वन विभागाचे अधिकारी येऊन गेलेले आहेत. त्यांनी याचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. मी पण म्हणतो की वन विभागाला पंचनामा करायचा. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विभागाकडून जो काही मदत मिळत असेल याच्यामध्ये असेल काही तरतूद तर त्याप्रमाणे आपण याचा पंचनामा करून मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतालगत असलेले जे जंगलालगत जे शेत आहेत त्यांना कुंपण केले जायचे, मात्र आता गेल्या काही वर्षांपासून आपल्याला ते पाहायला मिळत नाही. काय असते, जिल्हा वार्षिकला पैसे कमी असते आणि जिल्हा वार्षिकला जे DFO साहेब मागणी करतात ते मागणी करतात अधिकारी लोक कमी. त्यांना सांगितलं आमदारांनी किंवा मंत्र्यांनी की तुम्ही इतने पैसे मागो यहाँ पर, ते तेवढेच मागणी करतात. मग ते जे पैसे मिळाले त्याच्यामध्ये जेवढा भाग होतो तेवढा होतो, परंतु या भागाला जंगल फार मोठे मोठे आहे म्हणून इथं सर्वात जास्त पैसे लागणार आहे आणि कुंपण त्याने केलेच पाहिजे साहेब. अति गरज आहे कुंपणाची. लाईनचा इश्यू असताना एक GR बदलण्यात आला होता. आता वन हक्क कायद्याअंतर्गत इथं जे त्रास होत आहे वन्यजीव प्राण्यांच्या शेतकऱ्यांना, यासाठी काय उपाययोजना आहेत? यासाठी जे विधानसभेमध्ये आमदार निवडून गेलेले आहे, जे विधान परिषदेमध्ये गेलेले आहे, जे लोकसभेवर गेलेले आहे किंवा राज्यसभेवर गेलेले आहे, कारण की कायदा बदलण्याचे अधिकार त्या सभागृहाला आहे. म्हणून जसे मागच्या वेळी आपण जे टावरचा मुद्दा उचलला होता, तो टावरमध्ये 1885 वर्षाचा GR लागू होता, टेलिग्राफ ॲक्ट. त्या GRला बदलण्याचं काम आमदार डॉक्टर परिणय फुके साहेबांनी केलं होतं. त्याच अनुषंगाने हे जे फॉरेस्टचे कायदे आहे हे बदलण्याची अत्यंत गरज आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रात विदर्भात 4 जिल्हे फॉरेस्टचे आहे, जंगलाचे आहे आणि सर्वात जास्त हिंसक प्राण्यांच्याकडून जास्त नुकसान होतो ह्या 4 जिल्ह्यामध्ये. म्हणून हे जे कायदे आहे याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि हे बदल करण्याची गरज असताना हे जे इथले आमचे आमदार लोक आहे, जिल्ह्याचे 4ही आमदार, त्या 4ही आमदारांनी मोठा आवाज करून हे नियम बदलण्याचे काम केलं पाहिजे अशी त्या आमदार मोदयांना विनंती आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.